सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात अतिक्रमण कारवाई विरोधात राजीव गांधी भवन येथे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गरीब गरजू हॉकर्स व टपरीधारकांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करण्यात येत असून सन 2014 मध्ये हॉकर्स व टपरीधारक यांच्या न्याय व हक्कासाठी स्ट्रीट वेंडर ॲक्ट हा कायदा करण्यात आला होता। या कायद्यानुसार अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी सदरील हॉकर्स व टपरीधारकांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करणे गरजेचे असून देखील अधिकारी मनमानी पद्धतीने काही बडे लोकांच्या सांगण्यावरून कुठलीही प्रोसिजर फॉलो न करताच अतिक्रमण कारवाई करत असून यामागे काही अर्थकारण आहे की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी सांगितले। सदरील टपरीधारक हे खासगी जागेमध्ये टपरी लावत असून देखील त्यांच्यावर शहानिशा न करता करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई ही बेकायदेशीर असून 1990 मध्ये अशाच अतिक्रमण कारवाईबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। त्याविरोधात टपरीधारकांनी कोर्टात दावा दाखल करून त्यांच्या दुकानांना मनाई हुकूम मिळवला होता। सदरील कोर्टाच्या आदेशाला आयुक्तांनी केराची टोपली दाखविल्याने आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचे देखील यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी सांगितले। महानगरपालिकेचा निषेध नोंदविण्यात येऊन उपायुक्त श्री अजित निकत यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट संदीप दंडगवान, हाजी मोहिउद्दीन शेख, रुपाली हिंगमिरे, श्रीकांत आडोळे, महेश खांडेकर, सारिका शर्मा, सविता पाटील, आकाश सुरडकर, विजय पगारे, नयनागिरी, निलिमा बोरसे, विजया गोस्वामी आदी जण उपस्थित होते। की नाशिक शहरामध्ये विविध कारणामुळे अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते। ही कारवाई करत असताना खरं आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी 2014 साली स्ट्रीट वेंडर पॉलिसी हा जो ॲक्ट हा जो कायदा पारित झालेला आहे या कायद्याची पायमल्ली करून ही कारवाई केली जाते। अनेक ठिकाणी जे टपरीधारक असतील, हॉकर्स असतील, खरं बघायला गेलं तर यांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण व्हायला हवं होतं, त्यांचं पुनर्वसन व्हायला हवं आणि त्यानंतर त्या जागा किंवा त्या टपऱ्या खाली केल्या पाहिजेत। परंतु आपण जर बघितलं असेल तर परवा मालेगाव स्टँड ते रामकुंड या परिसरामध्ये जे असणारं वैष्णव रोडवरील काही टपरीधारक आहेत, सुमारे 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून हे लोक तिथे राहत आहेत, त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली। याचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर 1990 साली ह्या लोकांना सदरील जागा खाली करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली होती आणि ह्या नोटीसच्या विरोधात हे संबंधित जे टपरीधारक आहेत यांनी नाशिक येथील न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता। या दावामध्ये ऑर्डर झालेली आहे, निकाल लागलेला आहे। निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होणार नाही, यांच्या ज्या जागा आहेत वास्तविक बघायला गेलं तर ह्या जागा महानगरपालिका हद्दीत नव्हत्या। ह्याच्या जागा ह्याच्या ज्या टपऱ्या आहेत या तिथं जे गोसावी समाजाची जी जागा आहे, जी स्मशानभूमी म्हणून गोसावी समाजासाठी दिलेली आहे, तिच्या काही भाग त्या जागेच्या काही भागामध्ये या टपऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे। ॲडव्हर्स पोझिशननुसार त्या जागेचे हे लोक मालक झालेले आहेत, कारण या 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे लोक तिथे राहत आहेत। सुमारे 4 कुंभमेळे होऊन गेले तरी या टपऱ्याधारकांना काही त्रास झाला नाही। मात्र आता केवळ आणि केवळ हे प्रशासन वेळ काढूपणा करतं आहे आणि ह्या लोकांवर कुठल्या प्रकारे यांचं ऐकून न घेता यांच्यावर कारवाई करत आहे। आम्हाला असा संशय आहे की तेथील स्थानिक जे काही त्या जागेचे मालक असतील किंवा जे म्हणजे ती मालक ती जागा नाहीच आहेत, परंतु जे काही आता स्वतःला तिथे अध्यक्ष म्हणून घेतात हे लोक ह्या नगरपालिकेला हाताशी धरून केवळ आणि केवळ हे आमच्या लोकांच्या टपऱ्या काढण्याचा प्रयत्न करतात। याच्यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याचं असं दबक्या आवाजात चर्चा आहे। याचं संशोधन झालं पाहिजे। आमच्या लोकांना कुठल्या प्रकारची नोटीस न देता किंवा त्यांचं सर्वेक्षण न करता त्यांच्या टपऱ्या एका रात्रीतून येऊन तोडण्यात आलेल्या आहेत। आपल्याला जर खरंच अतिक्रमण कारवाई करायची होती तर आज आपण बघत असाल तर मेन रोडचा काही भाग असेल, आरकेवरचा काही भाग असेल, अशा विविध ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। तिथलं अतिक्रमण अजून आहे तसंच आहे। आम्ही म्हणणार नाही तिथलं अतिक्रमण काढा, उलट तिथलं देखील अतिक्रमण हे संरक्षित करा, परंतु केवळ आणि केवळ जाणून बुजून ह्या गोरगरिबांच्या टपऱ्या तोडणं याच्या मागं काहीतरी फार मोठं षडयंत्र असल्याचं तिथं बोललं जातं आहे। आमची मागणी एकच असणार आहे की या लोकांच्या तोडलेल्या टपऱ्या पुन्हा त्यांनी आहे तिथं बांधून देण्यात याव्यात। त्या लोकांच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा त्यांना त्यांच्याप्रमाणे मिळण्यात याव्यात आणि त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा येथे आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडणार आहोत। तिथला आमचा व्यवसाय हा कंटिन्यू आम्ही तिथं सुरू ठेवणार आहोत। भले त्यासाठी आम्हाला जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी चालेल। यासाठी आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन इथे महानगरपालिकेसमोर आयोजित केलं होतं। आयुक्त साहेबांकडे आम्ही भेटण्याची वेळ मागितली, परंतु आयुक्त साहेब गेल्या अनेक दिवसांपासून जसं काहीतरी चर्चा विना पळ काढतायत, कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, त्या पद्धतीने आज देखील ते आम्हाला भेटल्या नाही आणि निकत साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे।
जागर जलस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.